नमस्कार. प्रिया सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसामधील एक पौष्टिक असा पदार्थ, मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक असे अप्पे, जे की लहान मुलांना खूप आरोग्यदायी आहे, त्याचीच रेसिपी आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर इथं मी एक वाटी मोड आलेले मूग आहे ते घेतलेले आहे. आणि हे जे मोड आलेले मूग आहेत ते एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे. पाव वाटी दही. आणि अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी घालून मिक्सरला याचं मी स्मूथ असं बॅटर तयार करून घेणार आहे. आणि हे अशा प्रकारे मी त्या सर्व मिश्रणाचं इथं बॅटर तयार करून घेतलं आहे. आता हे तयार जे बॅटर आहे ते एका मी भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आणि हे अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, त्यानंतर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी वरून कोथिंबीर, हे सर्व घालून मी छान त्याला मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, हे सर्व घालून हे सर्व साहित्य मी त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता. त्यानंतर यामध्ये एक चमचा खायचा सोडा घालून तोही त्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आणि खायचा सोडा आणि ते घातलेले सर्व साहित्य हे छान असं फेटून घेऊन, म्हणजे छान मिक्स करून, इथे एक 10 ते 15 मिनटं यावरती झाकण ठेवून मी हे मिश्रण बाजूला ठेवणार आहे. आणि इथं एक 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, इथं मिश्रण छान असं मुरलेलं आहे. त्यानंतर इथं मी आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये तेल एक अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे तयार बॅटर आहे ते अगदी मंद आचेवरतीच हे मी त्यामध्ये एक चमचा घालून घेतलेला आहे. चवीला खूप छान असे हे अप्पे, तसेच झटपट आणि पौष्टिक असे हे अप्पे आहेत. थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक असे हे अप्पे आपल्या शरीराला खूप चांगले असतात. त्यामुळे
एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. एक 2 मिनटं त्याची मी वाफ काढून घेतलेली आहे. एका बाजूने करपूस भाजल्यानंतर इथे मी दुसऱ्या बाजूनेही 1 ते 2 मिनटं करपूस असे छान सोनेरी रंगावरती भाजून घेणार आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही खूप मस्त असे हे लहान मुलांना पौष्टिक असा हा मोड आलेल्या मुगाचा नाश्ता इथं तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब